नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या 6 तारखेला भारताच्या राजकारणामध्ये एक नवीन अध्याय चालू होतोय. कॉकरोच जनता पार्टी नावातच तुम्हाला सगळं लक्षात आलं आहे. राजकारणाची एवढी टिंगल टवाळी आणि थिल्लरपणा आत्तापर्यंत कुणी केला नाही. सुप्रीम कोर्टाच्या जजनी बोलताना झुरळाची उपमा दिली, पण ती कुणाला दिली होती? काही म्हणजे तो मुद्देसूद जो मुद्दा होता तर ते कॉकरोच घेऊन तो तरुणांनाच म्हणले, बेकार लोकांना म्हणले, अशा अफवा फुटवून कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली. आणि हे अभिजित दिपके अमेरिकेत बसून भारताचं राजकारण करू इच्छित आहेत. आणि आज एखाद्या देशाचा पंतप्रधान आल्यासारखं दिल्लीच्या विमानतळावर उतरून त्याला घेण्यासाठी डावे लोक म्हणजे उजवे विरोध करण्यासाठी जातील, काळे झेंडे बिंडे लावतील. खरं म्हणजे ते जातील तर कदाचित जाणार नाहीत, पण डाव्या लोकांची तिथं गर्दी. आणि या सगळ्या डाव्या लोकांच्या संघटना, AIS विद्यार्थी संघटना, कम्युनिस्ट लोक हे तिथं जाऊन पुन्हा एकदा शाहीनबागसारखं प्रयोग करायचा प्रयत्न करणार. जसं शेतकरी संघटनेचं आंदोलन झालं आणि महेंद्रसिंग टिकेतचे चिरंजीव काय त्यांनी बऱ्यापैकी काही त्याच्यामध्ये देशद्रोही लोक घुसले. तसं ते कॉकरोच जनता पार्टीला जे काही पाठिंबा मिळाला सोशल मीडियावर, तो तसा फसवा पाठिंबा होता. बऱ्याच लोकांनी पुन्हा अनफॉलो केलं आणि ते ज्यांनी फॉलो केलं त्यांनाही नवीन काहीतरी वाटलं होतं, परंतु लक्षात आलं की हे राजकारण आहे. ताबडतोब लोक त्याच्यातून बाहेर पडले. पण आता काही लोकांना असं एखादा हे सगळं विदूषकी राजकारण देशामध्ये करायचं आहे आणि सगळ्यावरचाच विश्वास उडवायचा आहे. वैधानिक संस्थेवरचा विश्वास उडवायचा आहे, पार्लमेंटचा विश्वास उडवायचा आहे, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडवायचा आहे, निवडणूक आयोगावरचा विश्वास उडवायचा आहे. राजकीय पक्षाचं सुद्धा चेष्टा करून, विनोद करून सगळे राजकीय पक्ष असेच असतात म्हणून विश्वास उडवायचा आहे. तरुणांना रस्त्यावर आणायचा आहे. आणि यांच्या लक्षात आलं आहे की यांच्या विचारसरणीमुळं कुठलाही डाव्या विचाराच्या डाव्या विचाराच्या सरणी जी आहे विचारसरणी, याच्यामुळं कुठलाही तरुण रस्त्यावर यायला तयार नाही. त्यांना माहिती आहे की आपला वापर केला जातो आहे. आता हे उद्याच्या गोंधळामध्ये विमानतळावर या, जंतर मंतरवर या, तिथं गर्दी करा, तर नेमकं तिथं गोंधळ घालायचं आणि देशाचं लक्ष त्या ठिकाणी वळवायचं. आणि काही लोकांना त्याच्यात आनंद मिळतोय. जसं की अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये काही असे डावे वगैरे घुसले आणि त्याच्यातून अरविंद केजरीवालसारखी काही मंडळी तयार झाली आणि नंतर त्याने अण्णा हजारेला बाजूला केलं. आता ह्या अभिजित दिपकेचा वापर करून काही लोकांना राजकारण करायचं आहे. मग काही लोकांना पंजाबचं राजकारण करायचं आहे. ॲक्च्युअल अभिजित दिपके हा पार्टी ऑफिस बेरर होता आम आदमी पार्टीचा. आणि आम आदमी पार्टीचं सगळं म्हणजे चेष्टेचा विषय झाला आहे. आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेल्या पार्टीला दारूच्या घोटाळ्यामध्ये आणि घराचे मोठे मोठे घोटाळे, जे मी अगदी गाडीत वापरणार नाही, साध्या घरात राहीन वगैरे म्हणणारे अरविंद केजरीवाल, त्यांची सगळी चेष्टा झाली. अगदी तुरुंगात जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली. तर अभिजित दिपकेच्या या राजकारणाकडं तुम्ही कसं पाहताय? तर हे एक निव्वळ चेष्टेचा विषय आहे, टिंगल टवाळखोरी आहे राजकारणाची. आणि ते अमेरिकेत बसून त्यांना पाठिंबा कोण देत आहे, पैसा कोण खर्च करत आहे, एवढी लोकप्रसिद्धी एकदम कशी मिळाली आणि ह्याच्यामध्ये कुण्या लोकांचा हात आहे, याची चौकशी खरं म्हणजे CBIने करायला पाहिजे आणि गृह खात्यानं करायला पाहिजे. कारण की अशा पद्धतीनं सातत्यानं देशामध्ये अस्थिर वातावरण करणं, तरुणांना भयकावणं हे चुकीचं आहे. एखादा माणूस येतो काय अमेरिकेतून, आता त्यांचा अमेरिकेचा खर्च कोण करतो, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, ते काय करतात नेमकं अमेरिकेत बसून, त्यांचं कुणाशी अटॅचमेंट आहे, कुणाबरोबर संपर्क आहे, याचा पण शोध घेतला पाहिजे. कॉकरोच जनता पार्टी या नावामध्ये सगळं आलं की आम्ही सगळे झुरळ आहेत म्हणल्यासारखं. आणि विनाकारण या चेष्टेमध्ये खरं म्हणजे तरुणांनी जायलाच नाही पाहिजे. आपल्या कर्तबगारीवर, आपल्या अभ्यास करण्याच्या काळामध्ये रस्त्यावर लोकांना आणणं आणि गोंधळ घालणं हा जो त्यांचा हेतू आहे तो सफल होता कामा नये. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.